व एक तर मला आनंद आहे हम्म, की पूर्वी सिटीजन्स अमेंडमेंट ऍक्ट होता, हम्म, नंतर मग SIRचा विषय आला, हम्म, EVM मशीन आली. आता हे सगळे विषय मागे पडले. आता नवीन काहीतरी विषय घेऊन भारतीय जनता पक्ष का जिंकलाय असं सांगण्याचा प्रयत्न होत आहे. हम्म, मी आपण सांगू इच्छितो की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींपासून तर दीनदयालजी उपाध्याय, अटलजी अडवाणी तिथपासून भारतीय जनता पक्षाची भूमिका फार साधी आणि सोपी आहे हम्म, की राष्ट्राप्रती समर्पित लोकांची फळी निर्माण करणं आणि देशहितासाठी जे काम आहे ते करायचं. हम्म, ते करताना सनातनी हिंदुत्वाला देखील आपल्याला जपायचं आहे. ही आमची भूमिका होती. हम्म, त्या माध्यमातून हे इलेक्शन्स येतात आणि जातात. आज पश्चिम बंगालचा जर विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षानंतर जनता तिथे कंटाळलेली होती. महिलांना स्वतःला सुरक्षितता अजिबात दिसत नव्हती. ज्या ज्या राज्यांमध्ये डबल इंजिनची सरकार आहे तिकडे देश कसा किंवा राज्य कसे पुढे जातात आहे, पश्चिम बंगाल का मागे राहत आहे, हे तिथल्या जनतेने बघितलं होतं. इन्फिल्ट्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. बंगालचे लोक तिकडे येत होते. हिंदूंचं तिथे कुठेतरी एक असुरक्षितता निर्माण झाली होती. असे अनेक विषय होते. आणि हे करत असताना आम्ही संघटन म्हणून तिकडे मजबूतरित्या म्हणजे बा आम्ही 2वर होतो, 2वरून 77वर गेलो, 77वरून आता आम्ही जवळजवळ 200पर्यंत जाणार असं मला पूर्ण विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सातत्य राखून आमची भूमिका मांडत असतो. त्यामुळे फ्रीबीज वगैरे या सगळ्या गोष्टीचं चर्चा करणं बरोबर नाही. हे मला मान्य आहे की लेव्हल प्लेईंगमध्ये तुम्हाला जे जे करणं अपेक्षित आहे ते भारतीय जनता पक्ष स्मार्टली करतं आणि तेच राजकारणामध्ये करणं अपेक्षित आहे. पण नाही, ते यात करताना- एक पॅटर्न दिसतोय विश्वास पाठकजी. बिहारमध्ये सुद्धा असंच बघितलं की अशाच पद्धतीची काही आश्वासनं निवडणुकीच्या आधी देण्यात आलेली होती. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तसाच पॅटर्न दिसतोय की मोफत बस प्रवास किंवा 33% महिलांना आरक्षण आणि अन्नपूर्णा भांडार योजनेअंतर्गत 3,000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा. त्याच्यामुळे 50% मतांचा जो भाग आहे महिला मतदार, त्या प्रामुख्यानं तुमचं लक्ष आहे का आणि त्यासाठी हा सगळ्या योजनांचा अट्टहास आहे का फ्रीबीजचा? नाही तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर काँग्रेसने घोषणा केली होती की आम्ही भारतीय जनता पक्ष जेवढं देणार त्याच्यापेक्षा जास्त महिलांना पैसे देऊ. घोषणा त्यांनी केली ना. बघा लेव्हल प्लेईंगमध्ये या काही गोष्टी कराव्या लागतात. पण त्यांनी केलं, तुम्ही पण तशाच घोषणा करत आहात ना पश्चिम लेव्हल बंगालमध्ये. फक्त पक्ष बदलतोय. प्लेईंगसाठी या गोष्टी कराव्या लागतात. त्याची सुरुवात केजरीवालांनी सुरू केली. 100 वीज युनिटपर्यंत आम्ही वीज मोफत देणार, हे देणार, ते देणार. मात्र हे करताना आमचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं की त्या राज्याची डेव्हलपमेंट व्हावी आणि जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर आम्हाला तिकडे सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यामुळे मी त्या गोष्टींचं कुठेही डिफेंड करत नाही मी. मात्र लेव्हल प्लेईंगमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे करताना जिथे जिथे आमचे सरकार आले आहे तिकडे तुम्ही डेव्हलपमेंट बघताच आता. आज महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्र कसा पिछाडला गेला होता आणि आता परत महाराष्ट्राने कशी गती पकडली या सगळ्या आपण गोष्टी बघतोय. ते कोस्टल रोड असो, कालचा मिसिंग लिंक असो, बुलेट ट्रेन असो, अनेक गोष्टी, मेट्रो असो, सगळ्या गोष्टी थांबलेल्या होत्या. अशाच प्रकारची मानसिकता जवळजवळ देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आहे. मात्र जिथे जिथे NDAचं किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होतं. जनतेला आपल्या मनासारखं एक वेलफेअर स्टेट बघायला मिळतं. हा त्यांचा अनुभव आहे. राहुल गडपाले सर, मला तुम्हाला प्रश्न आहे, त्यानंतर मी हेमंत देसाई यांच्याकडे येईल. सूरज चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहे, मला त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे बारामतीबद्दल. गडपाले सर, एक निवडणुकांमधला पॅटर्न आपण बघितला तर पक्ष जरी बदलत असतील तरी अनेक पक्षांच्या केंद्रस्थानी या टार्गेटवर असतात, त्या म्हणजे महिला. टार्गेट या अर्थानं की मतदार म्हणून किंवा महिला मतदारांचं ध्रुवीकरण करण्यासाठी. ध्रुवीकरण धार्मिक आधारावर होतं, भाषिक आधारावर होतं, सामाजिक आधारावर होतं, पण आता एक वोट बँक म्हणून महिलांना बघितलं जात आहे का? आणि महिला मतदारांना भुरळ पाडण्यासाठी अशा पद्धतीच्या योजना किंवा आश्वासनांची खैरात बघायला मिळते आहे का? निश्चितपणे हे खरं आहे की कुठलाही पक्ष असला तरी जवळपास सगळेच पक्ष म्हणजे जे पक्ष स्वतःला आयडिओलॉजिकल त्यांचा बेस सांगतात, जे पक्ष असं म्हणतात की आम्ही आदर्शवादी राजकारण करतो, अगदी ते पक्ष सुद्धा देशभरातले पक्ष हे अशा पद्धतीचंच राजकारण दिसतात. हे जी रेवडी संस्कृती आहे, एका वेळेस एकीकडे बोलायचं की आम्हाला देशाची एकंदरीत सर्व सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर आणि आर्थिक पातळीवर प्रगती करायची आहे असा दावा करायचा, आणि दुसरीकडे देशाचं आर्थिक खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या सगळ्या योजना निवडणुकांमधून महिलांना प्रॉमिस करायचा आणि महिलांची एका पद्धतीने मला वाटतं मती भ्रमित करण्याचा जो प्रकार आहे तो सर्वच राजकीय पक्षांकडून खूप मोठ्या प्रमाणात करताना आता गेल्या काही काळात आपण बघतोय. आता जर याचं ओव्हरऑल जर आपण पिक्चर बघितलं तर गेल्या काही काळात ज्या ज्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाच्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्या त्या राज्यामध्ये, अगदी महाराष्ट्रासारख्या राज्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपण लाडकी बहीण सारखी योजना इंट्रोड्यूस केली. भाजप आणि शिंदे दोघांनी सुद्धा ते अनाऊन्स केलं आणि त्यानंतर जी राज्याची परिस्थिती झाली, जवळपास 1 लाख कोटी रुपयापर्यंतची वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मधली कंत्राटदारांची देणी
महाराष्ट्र सरकारला देणं जमत नव्हतं. इतक्या पद्धतीचं वित्तीय नियोजन जे आहे ते वाईट पद्धतीने केलं जात होतं. आणि ओव्हरऑल जर आत्ताची सिच्युएशन बघितली, म्हणजे जगभरात युद्धाची परिस्थिती आहे आणि सगळ्या पातळ्यांवर ज्या पद्धतीचं सामाजिक वातावरण आताच आहे, त्या परिस्थितीमध्ये राज्यांचा आर्थिक भार, म्हणजे राज्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे सरकारांचं प्रमुख कर्तव्य असलं पाहिजे. परंतु एकही सरकार, म्हणजे अगदी काँग्रेस सारखं सरकार सुद्धा कुठल्याही राज्यामध्ये अशा स्वरूपाचं वित्तीय नियोजन करताना दिसत नाही. आणि हा मला वाटतं की आपल्या इथले राजकारणी जे आहेत ते कुठलीही, म्हणजे एक जेव्हा एखाद्या राज्याचा आणि लोकशाहीचा आपण बेस जो म्हणतो तो तयार करायला पाहिजे, तो बेस तयार करण्याच्या दृष्टीने किती कमकुवत आहेत हे सांगणार, हे प्रतीत करणारं हे राजकारण दिसतंय आताचं सगळं. आणि त्यामुळे काय होतं की महिला हा एक सॉफ्ट, म्हणजे लो हँगिंग फ्रूट आपण ज्याला म्हणतो ना, अशा दृष्टीने महिलांकडे यांचा पाहण्याचा उद्देश असतो आणि त्यातून ते महिलांना सातत्याने भ्रमित करायचा प्रयत्न करतात, असं मला स्पष्टपणे वाटतं. अगदी ठीक आहे. तर चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी एकदा आपण आकडेवारी बघूयात. पाचही राज्यांमधली नेमके कल काय सांगतात, आकडेवारी काय सांगते. सुरुवात करूयात पश्चिम बंगालपासून. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये. पश्चिम बंगालमधली आपण महत्त्वाची आकडेवारी पाहूया आता. भाजप 169, तृणमूल 120. काँग्रेसला अजूनही भोपळा फोडता आलेला नाहीये. इतरांकडे 4 जागा गेलेल्या आहेत. भाजप 169, तृणमूल 120 आणि काँग्रेस अजूनही भोपळा आहे 0. अशा प्रकारे पश्चिम बंगालचं हे चित्र. 2011 पासून टीएमसीची पश्चिम बंगालमध्ये सत्ता आहे. 74 आमदारांचं तिकीट यावेळेस कापलेलं होतं. तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांनी आणि नवे चेहरे दिलेले होते. 15 वर्षांपासूनच्या सत्तेला आता भाजपने सुरुंग लावल्याचं दिसतंय. तर तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके शिवाय सत्ता स्थापित होणार आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच तिसऱ्याच पक्षाची सत्ता. थलपतींचा टीव्हीके पक्षाच्या सत्तेच्या दिशेनं सध्या वाटचाल करताना पाहायला मिळतोय. चित्रपट सृष्टीपाठोपाठ राजकारणामध्ये ग्रँड एंट्री आपण पाहिली थलपतींची आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आता सत्तेमध्ये ते जाणार आहेत. थलपतींच्या घरी विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे. टीव्हीकेची सत्तेच्या दिशेनं सध्या वाटचाल सुरू आहे आणि तामिळनाडू टीव्हीकेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि सगळं वातावरण तामिळनाडूमधलं सध्या पालटलेलं आपल्याला पाहायला मिळते. कलांमध्ये 108 जागांवर आघाडी आहे. मोठी बातमी तामिळनाडूतल्या राजकारणातून सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर डीएमके एआयडीएमके शिवाय आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होणार आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे तिसऱ्या पक्षाची सत्ता आणि आपण पाहतोय विजयाचा जल्लोष, आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. विजय थलपती यांचं हे निवासस्थान आहे आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला जल्लोष करताना दिसत आहेत. विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली. 2024 फेब्रुवारीमध्ये त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि चित्रपट सृष्टीला रामराम केला. जननायक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. पण राजकारणातले एक नवे नायक म्हणून त्यांचा तामिळनाडूच्या राजकीय पटलावर उदय होताना आपल्याला दिसतोय. 100हून अधिक जागांवर सध्या त्यांच्या पक्षानं आघाडी घेतली. विजय थलपती यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले कार्यकर्ते आपण बघतोय. काही कार्यकर्ते आनंदाच्या मनात मिठाई वाटतात एकमेकांना. कारण मोठा विजय या पक्षाला मिळताना दिसतोय. जो पक्ष अवघ्या 2 वर्षाआधी निर्माण झाला, स्थापन झाला, त्या पक्षाला 100हून अधिक जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसतंय. 118 हा बहुमताचा आकडा आहे तामिळनाडूतल्या. त्याच्यामुळे ही आघाडी कायम ठेवत यात आणखी जागांची भर पडली तर कदाचित सत्ता स्थापन देखील टीव्हीके करू शकतो. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि राजकारण हे एक अतूट नातं राहिलेलं आहे. जनमानसावर एक कायम प्रभाव राहिलेला आहे आणि तोच प्रभाव विजय थलपती यांच्या विजयामुळे देखील अधोरेखित होताना दिसतोय. ग्राफिक्सवर एकदा आपण पाहूया. विजय थलपती यांचा परिचय जोसेफ विजय चंद्रशेखर, पूर्ण नाव. तेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये आपण पाहिलं होतं थलपती म्हणजे सेनापती या नावाने त्यांची ओळख आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार म्हणजे विजय थलपती. हे वर्ष चित्रपट सृष्टीमधून आपण त्यांना पाहिलं होतं. मात्र आता सत्ताकारणामध्ये आलेले थलपतींचा मोठा चाहता वर्ग तामिळनाडूमध्ये आहे आणि याच प्रेमापोटी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करून हे मोठं घवघवीत यश मिळवलेलं आहे. अनेक पुरस्कार आतापर्यंत एक कलाकार, एक अभिनेता म्हणून त्यांनी जिंकलेले आहेत. अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं काम आहे विजय थलपती यांचं.
2 फेब्रुवारी 2024 मध्ये टीव्हीके पक्षाची त्यांनी स्थापना केली. सप्टेंबर 2025 मध्ये राजकीय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. 39 जणांचा मृत्यू झाला होता. प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं. इकडे विधानसभा निवडणुकीत थेट सत्ताधारी पक्षाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे. एक मोठं आव्हान राजकीय क्षेत्रात निर्माण केलं तामिळनाडूतल्या आणि सत्तेकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे.